निर्मला सीतारामननी आर्थिक कारण देत इलेक्शन न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपने त्यांना का प्रयत्न केला नाही की तुम्ही इलेक्शन लढवा, खर्च आम्ही बघून घेतो. कारण इलेक्ट्रॉल बॉन्डचे एवढा पैसा आला आहे. तुमची जवळजवळ 700-800 करोड रुपयाचं फक्त ऑफिस आहे दिल्लीमध्ये. एका 8 वर्ष मंत्री असलेल्या उमेदवाराचं तुम्ही खर्च करू शकत नाही का? आणि ते जाऊ सोडा, निर्मला सीतारामन यांचा महिन्याचा खर्च किती होता ते पहा. कारण त्यांना राहणं फुकट होतं, ड्रायव्हर, खाणं पिणं सगळं फ्री होतं. त्याचबरोबर त्यांचा पगार आहे तसा जमा होत होता. असं इलेक्शनला खर्च त्यांना लागणार किती होता? कारण BJPचीच हवा चालू आहे. आरामात त्या निवडून आल्या असत्या. पण BJPने सुद्धा त्यांना विनवणी केली नाही की तुम्ही इलेक्शन लढवा. कारण घरातूनच त्यांचा विरोधक जन्माला आला आहे. निर्मला सीतारामन यांचे पतीच आता BJPवर टीका करत आहेत. तुम्हाला काय वाटतंय?